विठ्ठलवाडी ते नरवण एसटी बस लोकार्पण कोकणवासीय मित्रमंडळाच्या माध्यमातून विठ्ठलवाडी ते नरवण ही बहुप्रतीक्षित एसटी बस सेवा मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आली। या बस सेवेचे लोकार्पण आमदार माननीय श्री राजेश मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले। दिनांक 20 डिसेंबर 2025 शनिवार सायंकाळी 7:30 वाजता हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी श्री सागर उतेकर, उपविभाग प्रमुख विठ्ठल ठाकूर, यशवंत गाणगण, रमेश कलसकर, मेघराज काटकर, संदीप राणे, विजयकुमार जयसल, शाखा प्रमुख रामियेंद्रे, शैलेश श्रीवास्तव, अनिल ढगे, प्रदीप सिंह, उपशाखा प्रमुख साहिल जाधव, युवा सेना विभाग अधिकारी व स्थानिक नागरिक महेश गावणंग, अजयेंद्रे उपस्थित होते। कोकणवासीय मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि माननीय आमदार राजेश मोरे साहेबांचे नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले। कोकणवासी बस चालू करण्याचा मार्ग म्हणजे लोकसभेत आम्हाला नरवणच्या लोकांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला होता की त्यांची हंगामी बस आहे ती बंद आहे तर ती चालू करून द्या। तर मी त्यावेळेस चालू करून दिली होती आणि त्या खासदारांच्या मार्फत त्यानंतर परत त्यांचा एक प्रस्ताव आला की आम्हाला ती बस कायमस्वरूपी चालू करून द्या। तर मग आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या सांगून मी आणि ती बस मग कायमस्वरूपी त्यांना चालू करून दिलेली आहे खासदार साहेबांच्या ह्याच्यात चालू आहे। आज संध्याकाळी इथून सुटणार 7ला आणि तिकडे नरवणला गेल्यानंतर तिथून 3 वाजता ते दुपारी इकडे येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी परत इथून नाईटला डे नाईटचे ते बस दोन्ही साईडने आणि त्याच्यात 2 बस चालू होणार आहे, एक सकाळची आणि एक दुपारची। संध्याकाळी नाईटला तिचा मार्ग कसे असेल जरा तिचा मार्ग आपला विठ्ठलवाडी, कल्याण, हे डोंबिवली, पनवेल, त्यानंतर महाड, खेड, चिपळूण, ग्वागर आणि मग तिथून नरवणला तिथे ती सकाळी 4 तास ड्रायव्हर मुका हे करणार, आराम करणार आणि मग दुपारी जेवण वगैरे ते 3ला तिथून येणार। साधारण रोजची प्रवासी संख्या किती असू शकते? आता प्रवासी संख्या ती गाडी फुल चालेल याचा आम्ही तो प्रयत्न करणार आहे, पण आता सध्या तर फुल आहे। आता सीझनचे लग्नाचे सीझन आहेत आणि मे महिना आहे त्याच्यामुळे गाडी आता फुल चालेल आणि जी गाडी होती ग्वागरची ती 9:30ला आहे आणि आमची गाडी 7ला आहे, त्यामुळे ही गाडी फुल चालेल पहिली, नंतर ग्वागरला प्राधान्य मिळेल। आणि त्या एरियामध्ये जाणारी ग्वागर एक होती आणि आता ही 1-2 गाड्या होती।